अजितदादांची झालेली ही अचानक एक्झिट तमाम महाराष्ट्राला चुटका लावून गेली. तसं पाहिलं तर त्यांच्याबरोबर जे घड्याळ होतं त्या घड्याळानं शेवटपर्यंत वेळ बरोबर दाखवली. पण नियतीच्या घड्याळाचे काटे अचानक थांबले आणि वेळेआधीच दादांना नियती घेऊन गेली. राहून राहून एकच वाटतं की असा मृत्यू, दुर्दैवी मृत्यू दुश्मनाला सुद्धा येऊ नये ही धारणा घेऊन जगणारा आपला महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही मनोमन भावना व्यक्त करते. आणि त्यांच्या कुटुंबियांना देवानं भरपूर बळ द्यावं, जेणेकरून ते या दुःखातून स्वतःला सावरतील. रामकृष्ण हरी.